नमस्कार मंडळी, एक वाटी मूग 5 ते 6 तास छान कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून मूग लालसर होईपर्यंत भाजून घेतले। मसाल्यासाठी एक भाजलेला कांदा, लसूण, आलं आणि घरगुती मसाले छान मिक्सरला बारीक वाटून घेतले। कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घेऊन मसाला छान मस्त परतवून घेतले। मुगाचं वाटण असं जाडं भरडं वाटून घ्यायचे। मसाला शिजला की यामध्ये वाटण ॲड करायचं आणि 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर मसाल्यामध्येच हे वाटण शिजवून घ्यायचे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। गरजेनुसार यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून हे छान मस्त मिक्स करून घ्यायचे। अजून 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर हे वाटण मस्त शिजवून घ्यायचे। घट्टसर अशी भाजी झाली का गॅस बंद करायचा। तर अशा पद्धतीने आजची आपली मुगाची मस्त अशी चविष्ट भाजी तयार आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात एक कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा।